स्थानिक स्वराज्य संस्थेतून येणारे विधान परिषदेचे सदस्य, त्याचबरोबर काही विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी म्हणून निवडणूक आयोगानं सध्या विधान परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. आणि या निवडणुकीच्या आचारसंहितेचा बाऊ करून सरकारनं जर का 30 जूनपूर्वी कर्जमाफी करण्याचा जो निर्णय घेतलेला होता त्याला टाळाटाळ केली तर आम्ही गप्प बसणार नाही. एकतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काही एक संबंध नाही. जे मतदार आहेत ते शेतकरी नाही आहेत. त्यामुळं मतदारांना प्रलोभन दाखवणं किंवा मतदारांच्यावर प्रभाव पाडणं हा विषय इथं संभवतच नाही आहे. शिवाय हा आधीच झालेला निर्णय आहे. फक्त तारीख 30 जून आहे. निर्णय गेल्या आर्थिक वर्षामध्ये झालेला आहे आणि या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये त्याची तरतूदसुद्धा केलेली आहे, तशी घोषणा केलेली आहे. आणि त्यामुळं जर आचारसंहितेचं कारण सांगून सरकार 30 जूनची तारीख पुढे ढकलू पाहत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं सरकारनं ध्यानात ठेवावं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.